माणसाचा एक स्वभाव आहे, जेवढे पृथ्वीवरचे माणसं आहेत बरं का तेवढेच, त्याच्यामध्ये देश धर्म जात वगैरे असं काही नाही. सगळ्या माणसा तर खोड केल्याशिवाय राहत नाही करे. विठ्ठल आणि तो स्वभाव असा आहे, प्रत्येक माणसाला कौतुक करून घेण्याची इच्छा असते. त्याला काय नाव द्यायचे ते तुम्ही ठरवा. आणि कौतुक करून घेण्याच्या नादामध्ये जे काम अशक्य आहेत त्या कामाकडे माणसं झुकतात. अशक्य, पुरुषाचं बोलतोय बरं का, अशक्य कामाकडे झुकतात. आणि स्त्रिया ज्या आहेत ते सौंदर्याकडे झुकतात. दुसरं काय करू शकतात ते? त्या काळामध्ये घरात बांधलेले आहेत, कामाला काही नाहीत. मग त्यांनी आपलं सौंदर्य दाखवणं म्हणून ही जी दोन बाजारपेठ जास्त खुलल्यात त्या. अशा अशा क्रीम निघालेल्या आहेत, तुम्हाला पण माहिती. 15 दिवसामध्ये गोरं, 15 दिवसात गोरं नाही आले ते पैसे परत करा. आता ज्ञानोबा म्हणतात काळे गोरे पण धुतले फिटवणेने, पण ती मार्केटिंग म्हणतात त्याला. सौंदर्य आणि त्याचं एक स्वभाव आहे बरं का, असं म्हणजे काही टीका करतो अशातला भाग नाही. थोडा जरी बदल झाला ना स्वभावामध्ये तरी ते इन्क्वायरी करतात. समजा कीर्तनकार आहेत, कीर्तन केलं त्यांनी आणि कुणीच काही जर बोललं नाही तर कीर्तनकार उदास होतो. काहीच प्रतिक्रिया नाही लोकांची. नाही हसले तर हा रडायला लागतो. कधी कधी आमच्या एका कीर्तनकाराला जोक करता येत नव्हती. ती पण एक कला आहे जोक करणं. काही नाही तर ही तर आली पाहिजे ना. नाही कीर्तन करता येत त्याचं भाग्य, पण निदान जोक तरी. तर त्यांनी माझेच 2-3 जोक कीर्तनात सांगितले. कुणी हसलं नाही. बरं तर त्याला पब्लिकचा राग यायला पाहिजे ना. तरी तो ताव माझ्यावर काढला. मला म्हणे तुझ्याच बोलणाऱ्या लोक हसतात, माझ्या का नाही हसत? पण मला नाही माहिती. म्हणलं तुझंच सांगितलं होतं मी. कला कौतुक करून घेण्याची इच्छा असते. म्हणून जे अशक्य कामं असतात, एव्हरेस्ट चढणं, अशक्य काम करणं, कशातही कौतुक असतं बरं का. तुम्ही असं समजू नका की ह्याच्यातच असतं. दारू पिणारा पण कौतुक करतो, माझ्या इतकी पिऊ शकत नाही. याचा अर्थ समजून घ्या. कौतुक कशाचंही. जेवताना लोक कॉम्पिटिशन लावतात, तू जास्त भाकरी खातो का मी. कौतुक म्हणजे जास्त खाल्ल्या तर काय भाकरीचं थोडंच बिघडणार आहे. याचं काय होईल कळत नाही. काय काय ठिकाणी हॉटेलमध्ये कॉम्पिटिशन लावले, एवढी जर थाळी अर्ध्या तासात संपवली तर तुम्हाला 1 लाख, नाही तर बुलट. मरतात माणसं खाण्याच्या. अशा कौतुक मी हे केलं आणि जर कौतुक नाही मिळालं, पुढचा टप्पा नीट आहे का, कौतुक जर नाही मिळालं तीच माणसं द्वेषी होतात. जेवढे निंदा करणारी माणसं आहेत ना त्यांचा स्वभाव बघा तुम्ही. का निंदा करतात? त्यांचं कोणी कौतुक करत नाही म्हणून निंदा करतात. निंदा कुणाची निंदा करायची? जो श्रीमंत माणूस आहे तो तर बघतच नाही कुणाकडे, त्याच्या कामामध्ये व्यस्त. म्हणजे मोकळी माणसं आहेत ना विनाकारण कौतुक करून घेण्याची इच्छा करणारे, त्यांनी काय केलं पाहिजे? मूळ राग फार भांडणं होतं त्याच्यावरून. त्यांनी जे केलं ते काय मी करू शकत नाही का? कर ना मग. याचं नाव कौतुक करण्याचा अभाव. मग ज्या वेळेस तुम्ही केस नीट करता, साडी घालता, मेकअप करता, कीर्तनकार नीट, त्याच्या पाठीमागे एकच आहे की मला चांगलं म्हणावं. याचा अर्थ कौतुक करावं. चांगले आहात का नाही देवाला माहिती. निदान दिसण्यापुरतं का होईना कौतुक करावं. जर नाही केलं तर समस्या. विठ्ठल 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 इथून दुःखाला सुरुवात होते नाही केलं तर. माझं असं आहे महाराज, माझ्याकडे फार जास्त प्रमाणात मूर्ख माणसं आहेत. मला त्याचा त्रासच होत नाही, कारण मी काय शिकलो ते त्यांना कळत नाही. आणि कधीच माझ्या जवळची माणसं हे विचारत नाही की कीर्तन किती माणसं होती काय, त्याने घेणंच नाहीत.
करतात. झालं का फोन होला, मग चला आपण इकडे जाऊ. म्हणलं चल, ॲडजस्ट करतो मी. जर नाही ॲडजस्ट करता आलं मूर्खाला तर तुम्ही स्वतःला बुद्धिमान समजू नका. मी तुम्हाला बोलतोय. तक्रारीचा स्वर कोणाचा असतो? ज्याला ॲडजस्ट करता येत नाही. बुद्धिमान माणसं त्याला कळत नाही. बरं त्याला कळत नाही हे तुला आज कळालं का? माणसं सहज बोलतात, त्याला किती सांगतो कळत नाही. अरे नाही कळत त्याला, सांगतोच कशाला? मराठी नाही कळली, त्याला कळत नाही ना, मग तू सांगतोस कशाला? मूर्ख कोण आहे? नाही कळलं अजून? त्याला कळत नाही हे जर तुला कळतंय तर मग तू का त्याला ज्ञानी होण्याचा प्रयत्न करतो? तीच माणसं दुखी जगामध्ये. दुसऱ्याला शहाणं करणाऱ्या माणसामध्येच तक्रार आहे ना, कळत नाही म्हणून. आणि जसं आहे तसं ठेवावर शिष्य होतात. जेवढे संत आहेत महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये प्रसिद्ध आहेत, यांनी काही ज्ञानेश्वरी लिहिली काय? जा तुझं कल्याण हो, झाले शिष्य. काही महावाक्य आहे, काही अर्थ भरलेलं आहे का? अडाण्यातला अडाणी माणूस सुद्धा जर चॅप्टर असेल तर तो साधू लवकर होतो. आळंदीला येऊन काही उपयोग होतो का? नाही. आडाण्यातला अडाणी माणूस नीट आहे का, लवकर साधू होतो. त्याला टेक्निक आलेली असते की लोकाला विरोधच करायचा नाही. जसं लोक म्हणतील यस, काही म्हणा, त्याला अडाणी माणूस आहे तो. म्हणून जेवढे अडाणी संत आहेत त्याचं कौतुक लोक आम्हाला सांगतात. आमच्याकडचा महाराज लय मोठा साधू आहेत. म्हणजे किती मोठा आहे? म्हणजे त्याला म्हणलं संस्कृत येतं का? नाही. अरे म्हणलं मग शिकलेलं नाही, त्याची काय गरज आहे? साधू होण्याकरता शिक्षणाची गरज नाही. हे भारताचा मेंदू आहे. कीर्तनकारांनी लक्षात ठेवा, हा भारताचा साधू होण्याकरता शिक्षणाची गरज नाही. मग गाथा लिहिलं कोणी? ज्ञानेश्वरी का लिहिली? म्हणजे 700 वर्ष झाले लोकांना हे कळत नाही की साधू शिकलेला असावा. हे सुद्धा कळत नाही, प्राथमिक कळत नाही तुम्ही. आणि कशाने? काय नाही, विहिरीला पाणी लागलं साधू आहे, आमक्याला मुलं झाले साधू आहेत, फॅक्टरी बंद पडली होती सुरू झाली, याला टाकता आली नाही म्हणून साधू झालाय हा. कौतुक. म्हणून जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं कौतुक करता त्याचं जाऊ द्या, तुम्हाला बेनिफिट जास्त होतो. काही काही कीर्तनकार आहेत आमचे, कीर्तनामध्ये भरपूर स्तुती करतात, तारखच बंद पडत नाहीत. कौतुक मुद्दा विसरू नका, फक्त तुम्हाला कळावं म्हणून तुमच्या जवळचं सांगतोय. मग असं का होतं? स्वभाव आहे माणसाचं कौतुक करणं, स्वभाव आहे. कौतुक नाही केलं तर आवडत नाहीत लोकांना. कोणीतरी आता कौतुक कुणी करावं याला मर्यादा आहे. शब्द लक्षात ठेव. कौतुक एखादा श्रीमंत माणूस आहे, लहान माणसाने कौतुक केलं तो भाळत नाही. तो मोठा माणूस आहे, कौतुक करा तुम्ही, भाळत नाही तो. त्याला पॉईंटच माहिती नसतात. एक जण माझ्याकडे आला, मला म्हणे तुमचं कीर्तन फार आवडतं. म्हटलं कळत नाही त्याला मी काय करू? तुम्हाला मराठी बरं काय, कीर्तन आवडलं, कळलं का? ही मराठी आहे. तुम्हाला सुद्धा कळत नाही का? मी म्हटलं तुला कळत नाही कीर्तन? ते म्हणजे आवडतं. आवडतं हा विषय वेगळा आहे हो. तुम्हाला हिरो आवडतात, हिरोईन आवडतात, कीर्तन आवडतं. तुमच्यात काय बदल झाला? आवडणं महत्वाचं नाही, कळणं महत्वाचं आहे. आणि कळण्यासाठीच ज्ञानेश्वर महाराज आहेत. लोपले ज्ञान जोगे अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञान
आरतीमध्ये काय घटक असले पाहिजे हे पण लिखाणाला कळलं पाहिजे बरं का. काही आरती करतात लोक, आरती सुद्धा कशी लिहायला पाहिजे त्याला मर्यादा आहेत. ज्ञानोबरांच्या जीवनाचं सार काय आहे? लोपले ज्ञान. माऊलीकडे पाहत असताना चमत्कार म्हणून पाहू नका. माऊलीकडे पाहत असताना हे उद्देश आहेत. जे ज्ञान जगामध्ये लोपलं होतं आणि अंधश्रद्धेचा सुळसुळाट झाला होता, त्या अंधश्रद्धेवर मात करण्याकरता आणि ज्ञानाला जीवन देण्यासाठी त्यांचा अवतार आहे. वाक्य जरा डोक्यात बसवा. वाक्य अजून कळलं नाही, तुमचा चेहरा सांगतो, कळणार पण आहे लवकर. ज्ञानाला जीवन देणारे ज्ञानोबा आहेत हे वाक्य. ज्ञानाला ज्ञान सांगणारे नाहीत, ज्ञान पटवणारे नाहीत, सिद्धांत सांगणारे ज्ञानोबा नाही, ज्ञानाला जीवन देणारे. ज्ञानापेक्षा हजारपट माऊली मोठी आहेत. का? ज्ञानाला जीवन दिलंय. आपल्याकडं तर काहीच नाही महाराज. आप 2-4 शब्द नीट बोलता आले ना, तो नीटच वागत नाही. म्हणून माऊलीचा उद्देश काय? लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, हित माहीत नाहीत. म्हणून मार्केटिंग एक अशी वस्तू आहे. तुम्हाला अजून एक पुढचा टप्पा सांगतो, जितकं लक्षात राहील तितकं ठेवा. संपूर्ण जग आहे ना, हे तुम्हाला कौतुक करण्यासाठीच आहे. जे जाहिरात येतात ना, जाहिरात, ही जाहिरात शब्द चुकीचा आहे. वस्तूची केलेलं कौतुक आहे. कधी तुमच्या डोक्यात आलं होतं का जाहिरात पाहताना? तुम्ही काय म्हणणार, जाहिरात लागली? जाहिरात नाही ती, ती जी वस्तू आहे ना, त्या वस्तूचं कौतुक आहे. हा साबण वापरा, यांनी कसलाही दाग निघून जातो वगैरे वगैरे. वस्तूचं कौतुक आहे. बरं, तुम्हाला कधी तक्रार केली का आयुष्यात की ह्यानी ह्या साबणाने दाग निघलाच नाही किंवा ही क्रीमने मी गोरी झालीच नाही? केली का तक्रार? अक्कल नाही ना. आपण जाहिरातीवर विकत घेतो, त्याचा रिझल्टच माहीत नाहीत. तसं आपण गुरु करतो, आपल्यात बदल होत नाही. आपण जसे आहोत तसेच आहोत. आपल्याला फक्त कौतुक करणारा गुरु पाहिजे, कौतुक करणारी माणसं. आपल्यात बदलच नाहीत. जाहिरात म्हणजे वस्तूचं कौतुक आहेत. म्हणून तुम्ही बघा, आता मला सांगा, हे जे मोठे मोठे हिरो आहेत, क्रिकेटर आहेत, हे मोटरसायकलची ॲडव्हर्टाईज करतात. कधी आयुष्यात यानं मोटरसायकलवर फिरताना बघितले का? 50,000ची आणि 1,00,000ची मोटरसायकल ज्यांना करोडो रुपये मिळतात ते वापरतील. तुम्हाला कळलं पाहिजे ना. माझा आवडता ब्रश, काय बोलावं आपण, त्याला कौतुक म्हणतात. आणि हे कौतुकाने तुम्ही मारले गेलेले आहेत. सतत सवय लागलेली की मी कसा आहे, माझं कोणीतरी कौतुक करावं. आणि ते कौतुकाची सुरुवात वेगळी असते. चांगलं करत नाही, हा मुद्दा लक्षात. चांगलं करत नाही कोण, कौतुक करण्याची अपेक्षा असते. विठ्ठला विठ्ठला. आणि कौतुक केलं ना, काही करून घ्या माणसाकडून, नुसतं कौतुक. आमची एक हे होती, मुलगी होती. मी त्याला विचारलं की ही जी लोक आहेत ही कशी काय कॉलेजमध्ये मुलगी पटवतात. मुलीला विचारलं बरं का, तिने खूप सुंदर उत्तर दिलं. इतकी स्तुती करतात म्हणे पोरं. कळलं का तुम्हाला अर्थ काय आहे ते? कौतुक. इतकी स्तुती करतात. जेवढे पिक्चरचे गाणे आहेत रोज ऐकतात, सगळं कौतुक आहे. तुम चांद हो, तुकडा आहे. अरे काय अहो, ह्या गाण्याने पुरुषाचं पुरुषत्व कमी झालं, गुलाम झाले लोक गाणं ऐकून. तुम्ही अभ्यास करून बघा. तुम्ही जो पूर्वीचा भारत होता, बाई डोकं डोळे वर करत नव्हती, तो भारत. आणि ह्या गाण्याने आत्ताचे शिकलेले पुरुष बघा, कीर्तनाला यायचं म्हणलं तरी ते म्हणतात परवानगी काढावं लागेल तिची. मी टीका नाही करत. निसर्गाने तुम्हाला बनवले तसं राहा ना तुम्ही. तुम्हाला जर रुबाब दिलेला आहे तर रुबाब कमी का करता? मुलीला विचारा, कौतुक. एका मुलीला विचारलं मी, तुला नवरा कसा पाहिजे, शिका बरं का दृष्टांतात. कसा नवरा पाहिजे ते म्हणे असं शिकलेला पाहिजे, समजदार पाहिजेत वगैरे वगैरे. मग तसं लग्न करताना तिच्या म्हणण्याप्रमाणे तो मिळाला.
लग्न झालं, 1 वर्षांनी पुन्हा विचारलं तुझ्या इच्छेप्रमाणे मिळालं का, म्हणजे तू ऐकतच नाही. तक्रार काय? म्हणजे मुलीची इच्छा आहे नवरा समजदार असावा, हुशार असावा आणि हिच्या ऐकण्यातला असावा. हिच्याकडं काय ऐकायसारखं? कधी कल्पना करून पहा. असे मूर्ख लोक सुद्धा काहीच नसतं त्यांच्याकडे. मला संत म्हणा, मला ज्ञानी म्हणा, मला विद्वान म्हणा, हे दोन्ही आहेत, स्त्री असो पुरुष असो, दोन्हीकडचं आहेत. कौतुक आणि तुम्हाला ते मार खाणारं कौतुक आहे महाराज. का कोणास ठाऊक हा माणसाचा स्वभाव आहे. जेव्हा संताचं वर्णन येतं ना कौतुकाच्या बाबतीमध्ये, ऐकून नाही घेत संत. कोणालाच किंमत देत नाही. त्याचं नाव संत आहे. तुम्हाला वाईट वाटलं तरी चालेल. कोणालाच किंमत देत नाहीत. कवनेही विषयीचे साम्य होऊन, त्याचा अर्थ वेगळा आहे बरं का. ते सांगतो आळंदीमध्ये, तुम्ही ऐकायला बसलात, वाईट वाटलं थोडं चालेल. कोणताही संत स्वतः एवढा कोणत्याच माणसाला समजत नाही त्याला संत म्हणतात. एवढा तो अहंकारी असतो. कारण की तो व्यापक असतो. त्याचं विश्वघर झालेलं असतं. ऐऱ्या गैऱ्याला किंमतच देत नाही. कवनेही विषयीचे, आणि जर तो स्वतः बरोबर कुणाला समजतच नाहीत त्याला कौतुक करून घ्यायची पण इच्छा होत नाही. म्हणून संताचं पतन होत नाही, ज्ञानाचं पतन होतं. स्तुती, चांगले चांगले कीर्तनकार 2 शब्दामध्ये उलटे पालते होतात. काय काय हुशार ते एवढे पाकिट घेणाऱ्या कीर्तनकाराची जर स्तुती केली ना, महाराज तुमच्या शब्दात इतकी पावर आहेत, फुकट कीर्तन करून येतात. एवढेच कौतुक. हे इतकं भयानक आहे. म्हणजे धर्मांतर जे होतं, पुन्हा आहे का, धर्मांतर जे होतं, मुली इंटरकास्ट ज्या मॅरेज करतात किंवा जे काही होत असेल, याचं मूळ फक्त कौतुक आहे. आणि कौतुक करत असताना त्यातलं सत्य समजत नाही. याला म्हणतात लोपले ज्ञान. वरचे शब्द पाहतात तुम्ही, नाही गोड बोलणारा कीर्तनकार, अमुक कीर्तनकार, सगळं बरोबर आहे, पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागणारा गुरु आणि कीर्तनकार हा संत नसतो. संसारिकाच्या म्हणण्याप्रमाणे जर संत वागला तर तो मोठा संसारिक होईल ना, का संत होईल? कुठं कार्यकारण भाव संबंध आहे का? बरं हे तरी वाक्य कळालं का? संसारिकांनी जर मोठं मांडलं तो संत कसा होईल? म्हणून आत्ताचे संत अभ्यास करून बघा, एकही ग्रंथ लिहिलेला नाही साधू संतांनी. पुन्हा बोलतो, एकही वाक्य नीट नाहीत, तरी ते जगातले सगळ्यात प्रसिद्ध संत आहेत. आपल्याला आकली नाहीत ना, आपण गुलाम होतो. आपलं मनुष्य देह, याचा दुसरा अर्थ असा होतो, आपल्या बुद्धीला गुलाम होण्याची सवय लागली. हेच कौतुक आहे. कौतुक शब्दाचा अर्थ आहे तुमच्या बुद्धीला गुलाम करा. म्हणजे काय करा? फक्त तुमच्या मेंदूमध्ये बसवा, ह्यानेच कल्याण होतं. म्हणून जे कट्टर लोक आहेत, परिवर्तन होत नाही, त्यांचा मेंदू हॅक केलेला आहे, ताब्यात घेतलेला आहे. मला एक सांगा, कोणताही धर्म असो, कोणताही ग्रंथ, कुणाला देव मिळालाय? आपल्यामध्ये गणपतीचे 10 दिवस आहेत, करोडो रुपये खर्च होतात. कोणाला गणपती भेटल्याची बातमी आली? बोला ना. आणि ते मेंदू असा विचित्र आहे. मध्यंतरी एक अफवा पण आली होती, गणपती दूध पितो. भारतातल्या सगळ्या शहाण्या लोकांनी गणपतीला दूध पाजलं. ते काय नामदेव महाराज होते का? हे कामदेव, ते नाम देवाच्या हाताने पिल, काम देवाच्या हाताने. लगे पेपर, त्याच्यावरच बातम्या. पेपर पण किती चांगला आहे बघा ना, की माणसाला हुशार होण्याच्या बातम्या देत नाही, चांगल्या होण्याच्या बातम्या. आळंदीला इतका समाज जमला, इतके नाही बातम्या नाहीत. मर्डर कुठं झाला त्याची पहिली बातमी. मी एका पत्रकाराला विचारलं, असं का लिहितो? म्हणजे तेच वाचतात. बलात्काराची बातमी असेल तर माणूस पहिल्यांदा तीच वाचतो म्हणे, पत्रकार सांगतो. का? त्याच्या डोक्यात विकृती. बरं, आम्ही दुसरी बातमी दिली तर तोच म्हणतो आज पेपरमध्ये काहीच आलं नाही. मग याच्याकरता मर्डर आणि बलात्कार झाले पाहिजे का? समाजाची सवय. विठ्ठला 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 विठ्ठला. आता हा पुढचा टप्पा, हा साधा टप्पा होता. पुढचा टप्पा आहे का? तुम्ही जे रोज आरती म्हणता, स्तोत्र म्हणता, ते काय? कधी अभ्यास केलाय? त्वमेकम त्वमेकम ऐकले कधी?
हे सगळे कौतुकच आहेत. स्तोत्र शब्दाचा अर्थ कौतुकच आहे. आरती कौतुकच आहेत. तुम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं, तुम्ही महान आहात, तुम्ही सगळे आहात. स्तुती म्हणजे काय, स्तोत्र म्हणजे काय, कौतुकच आहेत. म्हणजे सवय आपण आपली जी सवय आहे कौतुक करून घेण्याची, तिची सवय आपण देवाला लावली, एवढा माणूस बेकार आहे. नाही लक्षात आलं. आपण कौतुक करून घ्यायची सवय, आपले स्तोत्र सुद्धा कौतुक करतात. आपली सवय देवाला आहेत. आपल्याप्रमाणे आपल्याला असं वाटतं की देव आपलं ऐकतो, आपल्याप्रमाणे करतो. हेच अज्ञान आहे. विठ्ठला विठ्ठला मग कौतुक करायला नाही पाहिजे का? कुणी करायला पाहिजे? शूर आहे, शूरांनी सांगितलं पाहिजे कौतुक. कोणी गावातल्या दारुड्यांनी म्हणायचं सगळ्यात मोठा चांगला माणूस आहे हा. दारुड्याचं चांगलं म्हणणार ना. दारुडे लोक चांगले म्हणतात म्हणून निवडणूक चांगली पार पडते. वारकरी असतात का त्याच्यामध्ये, कार्यकर्ते? बोला, कधी अभ्यास केलाय? आणि त्याचं तो वर्णन इतकं वाईट, साहेब तुम्ही होता म्हणून जमलं. त्याच्या डोक्यात पुन्हा हवा कौतुक, तुम्ही होता म्हणून. आणि असं वर नेऊन पाडतात महाराज त्याला. पडल्यानंतर हेच स्तुती करणारे साहेब थोड्याहून गेलो, गेलं ना, पण मातेर झालं, आता पुन्हा काय? कौतुक करणारी लोक उचलतात, कौतुक करणारे मातीत घालतात, चांगलं करत नाहीत. म्हणजे महाराज तुम्ही मगापासून सांगता हे सगळं करता चुकीचं काय चुकीचं आहे काय? तुमचा अर्थ चुकीचा आहे. कौतुक हा माणसाचा स्वभाव आहे, ऐकून घेणं. कोणी केलं पाहिजे त्याला महत्व आहे. तुकोबाराचा एक अभंग आहे, फार गोड अभंग आहे. संताने सरता केलं. ते सरता शब्दाचा अर्थ आहे मान्य होणे. सरता शब्दाचा अर्थ काय? मान्य होणे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मी बोरी होतो पण साधूचा सुगंध मला मिळाला आणि माझं परिवर्तन चंदनामध्ये झालं. आणि त्या चंदनामध्ये नाही कळलं अजून, तुकोबारायांनी जात बदलली. पहिले संसारिक होते, बोरी होते, आणि मग त्यांच्यात ज्ञानाचा सुगंध आला आणि संतांनी त्याच्यावर शिक्का मारला. संसारात राहून संत झाले नाहीत, हे नीट ऐका. अगोदरचे तुकोबाराय अनेक प्रमाण आहेत. लोखंडाचा विळा आहे तुकोबाराय म्हणतात, तो सोन्याचा झाला, तो विळाच आहे, आकार तोच आहे, सगळं तोच आहे. लोखंडाचा होता, सोन्याचा झाला. तुकोबाराय म्हणतात, मागलिया मोला मागो नये, मागचं बोलू नये त्याच्याविषयी. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बोरी आहे, चंदनामध्ये परिवर्तन झालं म्हणून संतांनी मान्य केलं. परिवर्तन, जात बदलणं म्हणतात. आणि त्याच वेळेस तो शब्द आहे, माझी आहे जातीचे. मला संसारातली माणसं सांगणारे भेटू नये, परमार्थाविषयी बोलणारी माणसं भेटावेत. पाऊस किती झाला, तुमच्याकडे भाव काय आहेत, असे भाव खाणारी माणसं नको आहेत. कसे माणसं पाहिजेत? कोणी निंदा तो भाग वेगळा, पण मला ज्यांची सहवासात पाहिजे फक्त भगवंताची. आता मजपासी नका वदो प्रपंचविषयी ही बदलले. मग काय झालं? मग त्यांचं कौतुक कुणाकडून आलं? संताकडून. शब्द आहे का? संताने कुणी मान्य, कुणी कौतुक केलं? सरता. संतांनी सरता केलो, झालो नाही. दुसरं अभंग सुरू नको करायला म्हणून फक्त उदाहरण दिलं. कैसा परी चंदनी ते बोरी व्यापी येईल. मग माझं गुण पाहिले नाहीत, दोष पाहिले नाहीत. ज्ञानोबारायांनी आपलं केलं मला, हा फार महत्त्वाचा शब्द आहे. आपलं केलं, सुगंध दिला. ज्ञानोबारायांनी सुगंध दिला, तुकोबाराय चंदन झाले. त्यांचा वास 400 वर्ष झालं चालू आहे. आणि जो गाथ्यातून ज्ञानाचा सुगंध आहे तो ज्ञानोबारायांनी मला दिला हे सांगतात. संतांनी मान्य केलं, संतांनी कौतुक करून घ्या, पण कुणाचे? संतांनी मान्य केलं. आणि मग ते परिवर्तन झालं. चंदनी ते बोरी व्या. मग काय तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा. का त्यांनी केलं असं? त्यांचं कुणी मालक आहे का माऊलीचं? हे कौतुक आहे. आणि मग तुकोबारायची भाषा बदलते. कोण या जगामध्ये संत आहे? तुका म्हणे मज कळते चाचणी
बडबडीची वाणी हे कधीच आहे, ते संत झाल्यानंतर मग प्रखर शब्द आहेत, अगोदर साधक आहेत. साधक भाषेमध्ये एकच नियम असतो, आपलं कल्याण करून घ्या. साधक अवस्थेत कुणाला बोलू नका. हा संत आहे, हा कशाहून संत आहेत, हा नाही, हे ठरवूच नका. आपुली आपण करा, हे साधक अवस्थेमध्ये. इथे आपण चुकतो. आपण मूल्यांकनच करत जातो. निंदा तरी कराल, नाही तर स्तुती तरी कराल. तुम्हाला काय देणं पडले? कोणी किती मोठा विद्वान असो नाही तर श्रीमंत असो, तुम्हाला काही देणे घेणे. तुम्हाला सुगंध पाहिजे, घ्या आणि बाजूला व्हा. अर्थ कळला तुम्ही? मार्केटमध्ये तुम्ही दुकानामध्ये जाता, हव्या त्या वस्तू घेता का नातं करता? तिथं तुम्ही मॉलमध्ये गेला, हव्या त्या वस्तू. तसं तुम्हाला जीवनात जगण्यासाठी जे हवंय ते घ्या आणि बाजूला सरका आणि आपल्या जीवनाचा वापर करा. नाही म्हणे महाराज कौतुक करून घ्यायचं असेल तर मग त्याला गुरु लागतात. अजून कोण लागतं? शब्द आहे का? कौतुक हा शब्द महत्वाचा आहे, खंडन केलेलं नाही. कुणी केलं पाहिजे कौतुक, कुणी चांगलं म्हटलं पाहिजे. सज्जनी आपुला म्हणे, त्याला सज्जनाने म्हटलं पाहिजे. दारुड्याने म्हणायचं का आमचे गुरु आहेत? व्यापारीने म्हणायचं काय महाराज आमचा व्यापार त्यांच्यामुळं चाललाय? हे कौतुक नाही पाहिजे. म्हणून पुढचा सिद्धांत अतिशय महत्त्वाचा आहे. या जगात ज्ञानोबराय सांगतात, दोनच माणसं असेत तुमचं कल्याण इच्छितात. दोन, ऐका, बाजारात फिरू नका. दोनच माणसं असेत की ते तुम्हाला खरं बोलतात, तुमचं कौतुक करतात. पहिली आई आणि दुसरे गुरु. तिसऱ्याला सुख सांगू नका आणि तिसऱ्याचं ऐकून घेऊ नका. मराठी लक्षात घ्या बरं. तिसरा नाहीच, फक्त दोन. आणि आई मानलेली आई पण नाही. ज्ञानोबा एवढे कठीण आहेत बोलायला. प्रसवती या ज्ञानोबा म्हणतात, जिनी प्रसव केलेला आहे, पोटातून जन्म दिलेला आहे, त्याच आईचं ऐका, मानलेल्या आईचं नाही ऐकायचं. मानलेली नसतेच, तुम्ही कोणालाही मानता, काहीही मानता. मानलेले संत आहेत तुम्ही, म्हणून त्यांचा व्यापार चाललाय, तुमचं पतन चाललंय. हे मान्यामुळं झालं ना. धर्म असो, ज्ञान असो, सिद्धांत असो, त्या सिद्धांताचं मानणं तुम्हाला घेऊन पतित करतं. जर तुम्ही मोठेच आहात, मोठा गुरु आहे, तुम्ही का लहान राहिलेत? अर्थ कळाला? मग पहिली आई ती मूळची मोठी आहे, तुम्हाला जन्म दिलाय. अर्थ कळा? ती तुम्हाला म्हणून ती मोठी आहे, तुम्हाला जन्म दिलाय. तुम्ही तिच्यापेक्षा मोठे नाहीत. पहिली मोठी कोण आहे? आई. तिने जन्म दिलाय तुम्हाला आणि ज्ञान दिलं गुरुनी. ह्या दोघा सोडून आपलं सुख सांगणं म्हणजे आपल्या पायावर धोंडा मारून घेणे. पहिली आई. आणि त्या आईचं तुम्हाला तर काय सांगावं महाराज, तुम्ही सगळ्या स्त्रिया बसलेल्या आहेत. आई शिकवते. जितकं कीर्तन डोक्यात बसेल तितकं घ्या बरं का. आई शिकवते आणि आईने शिकवलेलं जर मुलाने करून दाखवलं तर कौतुक करते. शिकवते कोण? आई. आणि शिकवल्याचं जर केलं, कौतुक कोण करते? आई. दोन्ही पॉइंट एकत्रित समजून घ्या. शिकवणारी आई आहे आणि जसा मुलगा आहे, मराठी बोलता येत नाही, भाषा बोलता येत नाही, आई त्याला एक एक शब्द शिकवते. आणि शिकवलं, आईचा चेहरा पहा, तिला आनंद होतो. नाच म्हणलं, टाळी वाजव म्हणलं आणि मुलांनी वाजवली ना, त्या मुलापेक्षा आईच्या चेहऱ्यावर आनंद जास्त होतो. शिकवते कोण? आई. आईनी शिकवलेलंच जर तुम्ही वागला ना, तुम्हाला जगात देवाची सुद्धा गरज नाही महाराज. कधी ऐकलंय आईने दारू प्यायचं शिकवलंय? ऐकले कधी तंबाखू कशी खायचं शिकवलंय? आणि यांना तुम्ही मोठे मानताना आईची अक्कल बाहेर काढतात. एवढे अक्कलवान आहेत तुम्ही. आमच्या आईला ना काहीच कळत नाही हो. किती सरळ भाषा बोलतात. आणि ज्यांनी तुम्हाला व्यसनाचे मार्ग दाखवलेत, पतनाचे मार्ग दाखवले, ते तुमच्या दृष्टीने मोठे. आज साहेबाचा वाढदिवस आणि आईचा, जिने शब्द दिलाय तुम्हाला, जिने जीवन दिले, तिचं काय?
हे ज्ञानोबा आहेत. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबांची एक ओवी फार सुंदर आहे. ज्ञानोबांचे शब्द कसे आहेत बघा. श्रीमंताची आई आहे, खूप पैसे खर्च करते ना मुलावर, पाहिजे तसे खेळणे देते. ज्ञानोबा म्हणते चुकीचं आहे, मुलाला पैशाने लाडवू नका. म्हणून श्रीमंताची मुलं संत नाही होत, वीर नाही होत, बाँड्रीवर लढायला जात नाहीत. इतके नाजूक करून टाकले श्रीमंत, सगळं लक्झुरियसच. अहो दंतशास्त्राचा नियम आहेत, हे जे लोक मऊ मऊ खातात ना त्यांनी जास्त दात किडतात. जर कडक ने जर नाही खाल्लं ना तर दाताचा व्यायाम होत नाही. आणि तुमचं खाणं बघा कसं आहे, सॉफ्ट लागलं पाहिजे. गेले दात कामातून. शेतकरी बघा सकाळी सकाळी ऊस तोंडाने सोलून खातो, त्याचे दात बघा मजबूत दात आहेत. पण ते तुमची सवय चुकीची ना. श्रीमंतांनी आपल्या मुलाला चुकीचेच हे असं लक्झुरियस. मला सांगा कोणत्या श्रीमंत माणसाने अशी बॉडी दाखवली? बोला ना. असं बॉडी बिल्डरमध्ये भाग घेतलाय, जागतिक श्रीमंत आहे, त्याच्या मुलाने असं मेहनतीचे कामं करते कोण महाराज? मग त्या आईनं, जसं श्रीमंताच्या आईनं आपल्या मुलाला मग गरीबाच्या बाईनं, माऊली म्हणतात धन हा विषयच नाही. ओवी लक्षात ठेवा माऊलीची किती सुंदर आहेत. अंगा जीवाची संपत्ती. ज्ञानोबा म्हणतात हे दोनच, अंगाची स्वतःच्या शरीराची आणि जीवाची संपत्ती करून आई मुलाला वाढवते. ते ज्ञानोबा जन्माला येतात. ज्ञान अंगा जीवाची संपत्ती लहानपणीपासून अंगामध्ये भिनलेले आहेत. शिवाजी महाराजच का शिवाजी महाराज झाले? आजही शिवाजी महाराजांपेक्षा जिजाऊला जास्त आहेत. अंगा जीवाची, पैशाचं नाही. पैसे सामान्य काय करणार तुम्ही? काय विकत घेणार आहेत? हाय काही जगामध्ये अन्न वस्त्र निवारा सोडून? बंगला मोठा बांधाल, गाडी मोठी घ्याल, जाणार तर मूर्खाकडेच. काही भारी गाडी घेतली म्हणून काय देवाकडे जाणार आहे का तुम्ही? हाय काही जगामध्ये. आणि ते श्रीमंताला पचलं पण पाहिजे ना या गोष्टी. म्हणून आईचं वर्णन करताना ज्ञानोबा म्हणते अंगा जीवाची संपत्ती. आपलं शरीर मुलाच्या सेवेला लावतात. नीट ऐका भाषा. आपलं शरीर, आपलं तारुण्य जेव्हा मुलाला काहीच कळत नाहीत तेव्हा आपलं शरीर त्याच्या सेवेला लावते. जगात कधी बघितलंय आई इतकी सेवा, सेवा शब्द वापरतोय, आई इतकी सेवा करणारी कधी कुणी बघितलंय? अंगा शरीराची संपत्ती आणि जीवाची अख्खा जीव त्या पोरामध्ये असतो. आणि मग त्या मुलाचा सांभाळ करते. आणि तीच आई तुम्हाला शिकवते. ज्ञानोबांचे एक एक शब्द आहेत महाराज. आणि तिने शिकवला, त्या मुलाने ऐकलं ना, कौतुक करते. का करविलीनी चोजे. ओवी फार सुंदर आहे बरं का. पूर्ण ओवी सांगतो म्हणजे लक्षात येईल. तर काय एका माणसाने तक्रार केली तुम्ही तुकडेच लय वापरतात. म्हणलं त्याच्या सुद्धा लायकीचं नाही तू. ज्ञानोबाचे शब्द बघा सर. पुंसा पोपट. पोपट्याला कोणतीही मराठी भाषा येत नाही, इंग्रजी येत नाही, पण पोपट बोलू शकतो. बरेच प्रयोग आहेत असे. ज्ञानोबाचं उदाहरण बघा. पुंसा आपणची पडवीचे. आपणच पोपट्याला शिकवायचं आणि आपल्या बोलण्याप्रमाणे जर पोपट बोलला आपणच मान डोलवायची. काय शब्द आहेत? पुंसा आपणची पडवीचे, पुन्हा आपणच माथा तुकीचे. का करविलीनी चोजे शब्द करविलीनी. आईने करवून घेतलं. शब्द आहे का? आईने करवून घेतलं. न रिजे बाळकाम आहे. ठीक आहे, प्रसन्न होत नाही का? दोन्ही शब्द आहेत, रिझे आणि आईने सांगितलं, आईने करवून घेतलं आणि त्या मुलाने केलं, आईला समाधान होतं. करविलीनी. करविलीनी शब्द विसरू नका. मुलाला काहीच कळत नाही, काय करायचंय हे आई शिकवते. काय करायचंय हे शिकवते
आई. आणि आईच्या शिकवण्याप्रमाणे जर मुलगा वागला तर तिचं कौतुक सुद्धा आई करते. अभंगाच्या दुसऱ्या चरणात देह माया ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी देह माया ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी चुकत असेल तो इथं चुकतो. ज्ञानेश्वरीला जे ग्रंथ मानतात त्याला अक्षर कळत नाही महाराज. माझं चॅलेंज आहे. ज्ञानेश्वरीला जे ग्रंथ मानतात काहीच कळत नाहीत. ज्ञानेश्वरीला जे माय मानतात ते तुकोबरायसारखे होतात. ते हे माय. आणि माय काय? ज्ञानेश्वरीच परमार्थ शिकवते आणि ज्ञानेश्वरीच कौतुक करते. ज्ञानेश्वरीचे पारायण केल्यामुळं तुकोबराय घडले भंडारा डोंगरावर आणि ज्ञानेश्वरीनेच धरणे करायला पाठवून कौतुक केलं. ते हे माय शब्द. आणि मग चुकलं तर मग आईला घाबरावं लागतं. आईचा धाक पाहिजे. आईला घाबरावं लागतं. तुकोबराय घाबरतात. मज ते हासतील संत. कोणी असतील? जर परमार्थ करताना मी चुकलो, ज्याला परमार्थ कळत नाही त्यांनी काही म्हणलं तरी चालेल, पण ज्या संतांना परमार्थ कळतो त्यांच्यापुढं ह्रस्वदीर्घ जरी चुकलं तर भ्यावं लागतं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात परमार्थ करताना मी जर चुकलो ना, मज ते हासतील. हसणं शब्द कळलं का तुम्हाला? आयुष्य फुकट गेलं असा अर्थ होतो. हसण्याला एवढं सामान्य समजू नका. चुकला माणूस विद्वान बोलत नाही, नुसता हसतो, स्माईल देतो. त्याचा अर्थ आत्तापर्यंत केलेली मेहनत फुकट. विठ्ठल विठ्ठल. याच्यासाठी जपावं लागतं. शुद्ध सिद्धांत आले पाहिजेत. नाही आले सिद्धांत शुद्ध, नाही कळालं, नाही आले सिद्धांत सिद्ध, दोष कुणाचा आहे? नाही, अजून कीर्तनच नाही कळालं. ज्या मुलीला स्वयंपाक करता येत नाही तिचं लग्न झालं, दोष कुणाला आहे? किती सुंदर सांगता. मुलीला स्वयंपाक न्यायला दोषी कोण आहे? तुम्हाला नीट बोलता येत नाही, दोषी कोण आहेत? तुमचे गुरु. तुमच्यामध्ये सुधारणा होत नाही, तुम्हाला अक्कल येत नाही, तुमची अंधश्रद्धा जात नाहीत, हे तुम्हाला ऐकणं चुकीचं आहे तुमचं. मग ऐकायचंय फक्त ज्ञानेश्वरी वाचावी, तोच अभंग आहे हा. अजून तुम्हाला माय समजेना तर भाव अक्षराच्या गाठी काय कळायचं? माय समजायला कठीण झाली, ती गाठी कशा काय समजायच्या? बघू आपण टप्प्याटप्प्याने जसं येईल तसं करू. विठ्ठल. शिकवणारी कोण आहेत? आई आहे. शिकवण्याची जबाबदारी आईची. कोणी बापाला म्हणत नाही की पुरीला स्वयंपाक शिकवलं नाही म्हणून. मग सगळ्या बायांना विचारा, तुला कोण आवडतं? पप्पा. कधी बापावर प्रेम कशा? तो बोलतच नाही. दुसऱ्याच्या घरी जाणारी पोरगी काय बोला म्हणून तू जाऊ दे म्हणतो. ते न बोलल्यामुळे आई सारखी मागं लागते, स्वयंपाक शिक. मग त्या मुलीला असं वाटतं हीच सासू आहे. बरं, त्याच्या शिकण्याने, पुन्हा आहे का, आईच्या शिकण्याने पुढचा मरेपर्यंतचा संसार चांगला होतो हे त्या मुलीला कळत नाही हो. जर त्या मुलीने ऐकलं ना, आईचं काही बिघडत नाही, पण आईचं जर ऐकलं मुलीने, शेवटपर्यंत संसार चांगला होतो. शेवटपर्यंत. माझ्या आईने असं शिकवलं, माझ्या आईने असं वागायला शिकवलं, शेवटपर्यंत संसार चांगला होतो. ती शिकवणे. आणि संसार चांगला झाला ना मुलीचा, कौतुक कोण करतं? ती माऊली. माऊली म्हणजेच माय.
लक्षात इथं थोडा अंतर ठेवलं आहे बरं का जनाबाईने. ती आई आहे, तिची ही मुलगी आहे ज्ञानेश्वरी, आणि ज्ञानेश्वरी आमची आई आहे. ते आमच्या नात्याने ज्ञानोबराय आजी झाले, पण माय कोण आहे? ते हे माय ज्ञानेश्वरी. कारण की तुम्हाला सरळ दूध पाजणारी ज्ञानेश्वरी, सरळ शिकवणारी ज्ञानेश्वरी. मग मला ज्ञानेश्वरी समजत नाही, नाही ना कळालं ज्ञानेश्वरी. मग हेच तर सांगतो पहिल्या शब्दापासून की आई कळत नाही म्हणून. तुम्ही आईलाच म्हणतात कळत नाही म्हणून. दोष कुणाचा आहे? ज्ञानेश्वरी ज्ञान आहे, याच्यावर विश्वास ठेवा. ज्ञानेश्वरीच्या म्हणण्याप्रमाणे वागा. जग कौतुक करतो महाराज. जे अजरामर झालेले संत आहेत त्यांचा सगळ्यांचा इतिहास पहा, सगळ्यांचा नाथ महाराजासहित सगळ्यांचा इतिहास पहा. फक्त ज्ञानेश्वरी मूळ आहेत असं सगळ्या संतांनी सांगितलं तरी हा याच्याच संतांची बाजू ओढतो. नाही आमचेच संत श्रेष्ठ, आई नाही मिळाली चांगली असं आहे बरं का.